श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची ही कथा। नमस्कार, जेतू जेतू इंदुराश्रम या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहोत सत्यनारायणाची कथा। या कथेमध्ये आज आपण पाहूया अध्याय 5वा। सूत सांगतात, मुनी हो, आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा। पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतिशय तत्पर होता। त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अतिशय दुःख प्राप्त झाले। असे तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला। त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवांसह भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणाचे पूजन करत आहेत असे राजाला दिसले। परंतु राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही। त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही। तरीसुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला। नंतर भक्तिभावाने सर्व गोप बांधवांनी प्रसाद भक्षण केला आणि ते आनंदी झाले। राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिदुःखी झाला। त्या राजाचे 100 मुलगे आणि धनधान्यादी सर्व संपत्ती नाश पावली। हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेनेच झाले असेल असे राजाला वाटले आणि ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला। नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला आणि त्यांच्यासह भक्ती श्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले। त्यामुळे हा अंगध्वज राजा धन, पुत्र इत्यादी ऐश्वर्याने संपन्न झाला आणि या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेला। हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला, म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे। जो कोणी अतिदुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो आणि फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो, त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्यादी सर्व वस्तूंचा लाभ होतो। जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते, जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो, जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो। इच्छित संपूर्ण ऐश्वर्य या लोकी भोगून अंती सत्यनारायणाच्या नगरास तो जातो। ऋषी हो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो ते हे सत्यनारायणाचे व्रत आज मी तुम्हाला सांगितले। विशेष करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फळ देणारी आहे। या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव तर कोणी सत्यनारायण असे म्हणतात। नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा असा हा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी येणार आहे। मुनिश्रेष्ठ हो, जो कोणी ही सत्यनारायणाची कथा पठन करील किंवा श्रवण करील त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील। या ठिकाणी श्री सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय संपूर्ण झाला। बंधू भगिनींनो, या कथेमधील साधुवाण्याला राजाला जसा सत्यनारायणाचा आशीर्वाद लाभला, सत्यनारायण देवांनी जसे त्यांच्या दुःखाचे निवारण केले, तसेच तुमचे आमचे सर्वांचे कल्याण श्री सत्यनारायण श्री हरी करोत अशीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून सत्यनारायण कथेतील हे अध्याय आपण समाप्त करत आहोत। सत्यनारायणाची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या जेतू जेतू इंदुराश्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर येतील। चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये।